हॅलो गाई, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये आणि तुमचा मनापासून धन्यवाद. कारण तुम्ही माझे ब्लॉग पाहता, लाईक करता. खूप खूप आभारी आहे तुमचा. धन्यवाद. आता वैसू काय करायला लागली तुम्हाला दाखवतो मी. काय करायला लागली वैसू तू? मी फोन करायला लागली तिळाची. अरे वा, कशी करायला लागली फोन? तुम्हाला म्हणलं मिक्सर त्याचं तुम्ही काय केलं नाही. मग हात मेहंदीमुळे गुतेले, त्याच्यामुळं मी हरवल्या गेले मेहंदीमुळे. अरे हाताला मेहंदी काढी काय तू? मला असं धरावं लागतंय तर मिक्सर मधून काढता येणार. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मग मिक्सचर काढून द्यायचं काय तुला? आता नाही, आता असंच फुटणार आहे. दिलंय मग भैयान सगळं तयार करून. मग नाही द्यायची नाही, का? असंच फुटणार आहे मी आता. हा, एका हाताची मेहंदी काढायची राहिली, संध्याकाळी काढणार आहे. आता काढली, काल आठवणच नाही राहिला मेहंदीचा कोण आणायचा. मला काय डिझाईन येत नाही. तुम्हाला बांगड्या भरायला जायचंय? जायचंय ना. मग तुम्ही गेलं तेव्हा लय लांब आहे ते बांगड्या भरायचं, तर हसून घेऊन नसते जात मी एवढ्याला. हा, तुम्हाला जावा टाइम असला. मग काय नाही. आता जायचं 4-5 वाजता का उद्या जायचं सांग? तुमच्या मनात. आज गेलं तर लयच चांगलं आहे. मग आज गेलं तर काय नाही, मग 4-5 वाजता जाऊ बस. तर गाईज आता वैसू तिळगुळ ती कोण बनवायला लागली खायासाठी. मस्त फर्स्ट क्लास. कारण वैसू चांगलं बनवती म्हणा. आणि हारसू काय खात नाही आमचा, पण आता बनवूनच लागतंय त्याच्यामुळं. हो, हरसू नाही खात तर काय झालं? हरसू हारसूचे वर्ग पप्पा नाही खाते. अरे वा, हरसूचे पप्पा खाते आहे ना. मी तर काही खातो म्हणा. भैया काहीच खात नाही अशा वस्तू. हा, काय भैया देऊ का तुला जेवण? तर गाई तुम्ही कसे काय, तुम्ही चांगलेच असावा अशी देवाला मी प्रार्थना करतो. कारण की तुम्ही खुश तर आम्ही खुश. तुम्ही आमचे ब्लॉग पाहता, भैया देऊ जेवण? तुमचा खूप खूप आभार आहे. त्याच्यामुळं तुला ट्युशनला जावं लाईक लागेल बी ना, देऊ करता. का? का? ट्युशनला जायचं ना तुला? ट्युशनला काय म्हणली? ट्युशनला जायचं हर्षूला. हा, फारसू याला लय लाज वाटती. कॅमेरा पुढे यायचं नाही म्हणतो. हो ना, एवढा काय लाजतो रे तू? हा, अरे बोरा. हा, पोरगी बी एवढी लाजत नाही तुझ्यासारखी. ते पाय इकडे. अरे हाय म्हण, हाय म्हण, हाय म्हण, हाय म्हण, हाय म्हण, हाय म्हण, हाय म्हण ना. अरे सक्रातीच्या शुभेच्छा देणं. हा, नाही काऊन रे लाजायचं काय त्याच्यामध्ये? तर गाईच पाहता वैसू. गाईज मी लाजत नसते. आमचा हरसुलेला असते, मी लाजत नसते. मी टना बोलत असते, टना लगेच. लाजायचं गोष्टच नसते आपल्याकडे. पहिला एवढं टाकला होता गाईज मी, तर मला एवढी लाज वाटू लागली, भेव वाटू लागलं. मग घाबरट सुटल्या, असं वाटायचं घाबरट सुटल्या. आणि मग मी चॅनल खोललं तर मला वाटू लागलं काय करावं बापा, कसं एवढं टाकावं, असं झालं होतं मला. पण आता तुम्ही मला जे बोलायचं मनात ते बोलते मी. आता मला भीती वाटत नाही कशाची. सवय झाली मला, कारण की माझं पण चॅनल आहे. हा, सवय झाली ना. कारण म्हणून तर मी म्हणतो की माणसाची सवय कधी जात नसते, म्हणून सवय चांगलीच लागाव. आणि हरसूच्या पप्पाचं चॅनल आहे. 2 चॅनल आहेत आमचे गाईच. 2 चॅनल आहेत. काय जेवण देऊ का? कोणाला म्हणायला लागली तू? हर्षल. कोणची म्हणला 1 मिनिटावर आणि 3 मिनिटावर आहे? नाही सांग ना. इकडे यावं. हा, बरोबर. काय म्हणायला लागली मग? लास्ट की त्याला काय हेडो काढायचा त्याचा? मग तू वस काऊन धावती मला? नाही, वसवस नाही धावायले. नाही का? धावते का कधी मी तुमच्यावर वसवस? नाही नाही, कधीच नाही धावत वस.
वसं वसं कसं असते धावणं तेच तुला माहित नाही काही. ए आवाज बंद करा तुमचा. अरे वा, असा असतोय. व्हेरी नाईस. असं बोलावं लागतंय माणसाला. मम्मी हा. आणि तुम्हाला मी साधं बोलले ते म्हणता मला धावूनच बोलते, पण मी धावून बोलत नाही तुम्हाला. हा धावायसारखं कामच करत नाही ते मी. हा हम्म. नाही हे गाईज खरंय, कारण की वैसू खरंच धावत नाही म्हणा. आणि गोळ्या औषधी घेतल्या का? हा गोळ्या औषधी घेतल्या ना, कारखान्यातच घेतल्या. बर. तू डॉक्टर तर म्हणे दवाखान्यातच घ्या. मग बरोबर आहे. पाणी नव्हतं का तिथं? होता ना, ते म्हणे घ्या इथंच. मी आम्हाला नाही मी कारखान्यात जाऊन घेतो म्हणलं. कारखान्यात घेतलं का? हा गोळ्या. हो. अरे पण तो कवर ठेचते मग ते घे ना ते मिक्सर. मिक्सर घ्यायला आता मा हात गुतीले मग कोण काढून देईल बाया? मी काढून देतो ना. चाललाय. मी तुम्हाला काढ- नाही जमत काढणं. हा तुम्हाला जमत नाही. मला जमत हा तुम्ही कधी मसाला मिक्सर मधून काढलाय? नाही. नाही काढून नाही देत भाऊ, मी मिक्सर काढून देतो तुला वर येऊन. नको. मा हात मेहंदी लावेल. बरं काय नाही, जाऊ दे म्हणून. पाहू दे मेहंदी कशी लावली तू. मला येत नाही डिझाईन तर अशी लावत असते मी दरवर. अशी काही नाही, पण अशी- अशीच असते माझी. नाही ना, चांगली चांगली चांगली. कांदे रंगल्यावर लय भारी दिसतेत मग हा त्याच्यामुळे. तर हे बघा गाई जी हारसू आता ट्युशनला जाणार आहे आमचा. हा अरे ट्युशनला चालला का? हा तुझ्या शाळेची तर 2 दिवस सुट्टी वाटते. मग फोनावर मेसेज आलं. अरे तुझ्या आईच्या गावात चिखोल 2 दिवस सुट्टी म्हणलं तर एवढा खुश झाला काय तू? आ? मस्त आहे माझी मग तू. तुम्हाला सुट्टी नाही का? कोणाला? तुम्हाला? मला 1 दिवस सुट्टी आहे ना खुशी आहे उद्याची. का नाही बरोबर? हा खुशी आहे का नाही कोणाला? तुम्हाला? नाही नाही, मला सुट्टी असल्यावर खुशी नसते. आपल्याला काम पाहिजे. काय कारण जे कष्ट करन हा तो खुश राहीन जिंदगीत. अरे वा, काय जो कष्ट करन ना तो जिंदगीत खुश राहीन. हा काय खरे काय खरे जे कष्ट करन ते खुश राहील. आहे का नाही? हा मग आपल्याला सवय तशी आहे. कोणची? मी काय म्हणतो कष्ट करावे. की चांगली माणसाची सवय कधी जात नसते. म्हणून सवय कशी पाहिजे? चांगली. मग आपल्याला एकच सवय मेहनत करायची. मग ही चांगली नाही का? आहे ना? तर गाई ही सवय चांगली म्हणून अशी चांगली सवय लागाव माणसाला. खराब सवय नाही, कारण की माणसाची सवय लवकर जात नसते. हा वैसू मला देते का खायला ते तिळगुळ? अजून तयारच नाही झाली द्यायला. काय बात करत? हा किती दिवस आणले. तर काय तुम्ही बी या, तुम्हाला बी हार्दिक शुभेच्छा तीळ सक्रातीच्या. तुमची तीळ सक्रात चांगली जावो, मस्त जावो असं देवाजवळ मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी. हा खरंय ना, आणि मनापासून प्रार्थना करतो बरं, कारण आपल्याला दिखावायचं नाही आवडत. कमेंट करा ग भावांनो बहिणींनो, मस्त लगे कमेंट टाका सक्रातीच्या आज. हा हा व्हिडिओ पाहता तर कमेंट करत नाही. कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट मध्ये. तर सक्रातीच्या गाईज हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुमची सक्रात चांगली जावो, शुभ जावो अशी देवाला मी प्रार्थना करतो आणि मनापासून करतो. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा.
बाय. भेटू आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. बाय.